मित्रांनो ह्या चिक मित्रांनो आज कसा बनवायचा खरवस तो बघूया आपण. असं मित्रांनो पातेले धुवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो असा गाळणीला मित्रांनो तुम्हाला लाईट लावून दाखवतो म्हणजे जेणेकरून समजेल तुम्हाला. हे बघा हा चिक आहे. अशा प्रकारे हा गाळून घ्यायचा मित्रांनो. हळूहळू सगळं जाते बाहेर. त्यानंतर मित्रांनो ह्यात आपल्याला साखर घालायची. साखर किती घालायची? अर्धा पाव. किती वेळाचं हलवायचं? जोवर साखर विरघळत नाही तोवर, है ना. तर मित्रांनो साखर विरघळल्यानंतर आपण येऊ. ते भांडं छोटं होतं मित्रांनो, त्याच्यामुळं मम्मीनं मग दुसरं भांडं घेतलं. त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. असं ह्या प्रकारे असं काळं काहीतरी पडलेलं असतं मित्रांनो, असं काढावं लागतं. ते काळं काळं काहीतरी पडले येतच आहे ते आतमध्ये मित्रांनो. अशा प्रकारे पाणी मित्रांनो चालू केलेलं आहे गॅस. त्यात हे ठेवायचं मित्रांनो. गॅस चालू करायचा ना आधी. आता किती मिनिटं ठेवायचे? 10-15 मिनिटं मित्रांनो ठेवायचे. 10-15 मिनिटांनंतर आपण बघू मित्रांनो. 15 मिनिटांनंतर खरवस आम्ही चेक केला तर खरवस तुम्हाला सांगतो चांगला तर झाला होता, पण मित्रांनो त्याचा वास आहे ना एक घाणेरडा येत होता. आणि मित्रांनो वासही घाणेरडा येत होता. आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा म्हणजे मम्मीने चेक केलं, खाऊन बघितलं, मी फ्रीजमध्ये रात्री ठेवला होता ना, तर तो आंबट लागत होता आणि घाण त्याची चव होती मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं की ज्या मी व्हिडिओमध्ये होतं दाखवलं असणार मी तुम्हाला की त्याचा वास मित्रांनो येत होता. काय झालं, आई गाळणीनं मित्रांनो चेक गाळत होती. तर थोडं माझं तो जो चीक आहे तो हातावर पडला. मला माहीत नाही तो गायचा आहे का म्हशीचा आहे मला माहीत नाही. तो हातावर थोडा पडला होता माझ्या. तर म्हणजे मी वास घेऊन बघितला तर मला वास येत होता खूप डार्क. वास घेतला तर मला एकदम घाण वास आला. तर मी आईला पण दाखवलं, म्हटलं हे बघ मम्मी असंच आहे. आईनेही वास घेतला, तिलाही कुठेतरी शक आला. आणि मित्रांनो तो तोंडात धरू पण वाटत नाही तो चेक. पण मित्रांनो ती जी पद्धत आहे अशीच आहे. याच्या अगोदर पण आम्ही चेक बनवला होता. आता पहिल्यांदा असं झालं मित्रांनो. तर आम्ही दुसरा चेक आणणार आहे, तो बनवून खाणार आहे. तोही तुम्हाला व्हिडिओ दाखवेन जर आला तर घरी. तर व्हिडिओ नक्की बनवेन मित्रांनो. पण ही प्रोसेस जी ती अशीच आहे मित्रांनो. एकदा आम्ही थोडं पाणी टाकून, जशी बल्ली मलाई जशी असते बाजारात मिळते मित्रांनो, तशा प्रकारे पण आम्ही यूज केलं होतं. थोडं पाणी आणि ते समजा 1 ग्लास पाणी समजा, आणि 1 ग्लास चीक घ्यायचा आणि ते दोन्ही मिश्रण करून त्यात साखर वगैरे टाकून आम्ही केलं होतं ना. आम्ही गुळ टाकत नाही त्याच्यात, किंवा तुम्हाला सांगतो मित्रांनो ना वेलची पूड आम्ही टाकत नाही. आम्ही साधा आपला जो बल्ली मलाई जसं मिळते बाजारात तशा प्रकारे आम्ही खरवस करून खातो मित्रांनो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल मित्रांनो तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.